कायदा आणि सुव्यवस्थेचा आणखीन एक बळी. ज्ञानेश्वर वाकडे राहणार पट्टी वडगाव घाटनांदूर येथे कामासाठी आला आणि शनिवार रात्री आपल्या गावाकडे परत जाताना अण्णाभाऊ साठे चौकात ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला आणि ज्या पद्धतीने तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करण्यात आले, त्यांना आणि त्याच्या मित्रांवर ज्या पद्धतीचा हा प्राणघातक हल्ला खऱ्या अर्थानं या कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडोडे उडवतो. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का याचे प्रश्नार्थचिन्ह उभे करत आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती किती विकोपाला गेली आहे याचीच मांडणारी ही घटना. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं जेव्हा नेतृत्वाचा अभाव असतो आणि जिल्ह्यांमध्ये अधिकारी व कायदा सुव्यवस्थेवर लगाम लावण्यासाठी ज्या पद्धतीची कठोर पावलं उचलण्याची गरज आहे ते या जिल्ह्यात का उचलले जात नाहीत आणि असे किती बळी ही कायदा सुव्यवस्था घेणार याचाच प्रश्न आता समाज पटलावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नेमकी ही घटना कशी झाली, या घटनेमागे काय नेमकी भूमिका होती आणि सामाजिक परिस्थितीमध्ये असे जे तरुण मुलांचा असा प्राणघातक पद्धतीने होणारा जो जीव घेणा अत्यंत दुर्दैवी अंत खऱ्या अर्थाने ही कायदा व्यवस्था कुठपर्यंत पाहणार आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, कोणत्याही जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिजे असेल तर तिथली कायदा आणि सुव्यवस्था ही नीटनेटकी आहे का हे पाहणं गरजेचं आहे. कारण की त्या जिल्ह्याची जी शांतता असते, ज्या जिल्ह्यामध्ये जी भूमिका असते, ती भूमिका पूर्ण या कायदा आणि सुव्यवस्थेवरच आधारित असते. जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढाब्यावर टांगली गेली असेल, याला कसल्याही पद्धतीचं म्हणजे कसल्याही पद्धतीचं महत्व या जिल्ह्यात राहिलेलं नसेल तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे गुंडगिऱ्या आणि अशा पद्धतीचे दहशतवाद हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माजतो आणि सध्या तीच परिस्थिती बीड जिल्ह्यात झाली. आतापर्यंत जवळपास 23 अशा पद्धतीचे कांड या जिल्ह्यात करण्यात आले आणि या पद्धतीची जी भूमिका आहे ती आजपर्यंत कशा पद्धतीनं ही फोफावत चाललेली आहे आणि एकानंतर एक प्रकरण. आत्ता विलास गुलेचं प्रकरण आंदोलनाच्या भूमिकेत आहे, तर हे दुसरं प्रकरण अजून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बोकांडीवर आपलं नवीन प्रयोग दाखवतोय. त्यामुळे सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने विकोपाला गेली आणि ह्याला खऱ्या अर्थानं कोण कारणीभूत आहे? इथली प्रशासन व्यवस्था, इथली राजकीय व्यवस्था की इथला समाज व्यवस्था? या तिन्ही व्यवस्थेला हा सगळ्यात मोठा प्रश्न विचारणारी घटना आहे. ज्ञानेश्वर वाडके जो दुर्दैवी हल्ला करून त्याचा खून करण्यात आला, ज्या पद्धतीने त्याची जीवनयात्रा संपवण्यात आली, खऱ्या अर्थानं याचं अजूनही याचं काय नेमकं कारण आहे हे अजूनही पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेलं नाही. परंतु ज्या पद्धतीने आपल्या गावाहून मार्केटच्या ठिकाणी आलेला हा तरुण आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून जेव्हा आपल्या गावाकडे परत जात असताना त्याच्यावर निर्जन ठिकाणी ज्या पद्धतीचा हल्ला चढवण्यात आला, त्याच्यावर ज्या पद्धतीची भूमिका मांडण्यात आली ना, ही भूमिका या कायदा सुव्यवस्थेची पूर्णपणे चिंध्या उडवत आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती यालाच म्हणतात का? आणि खऱ्या अर्थानं ज्या बीड जिल्ह्याच्या भूमिकेवर ज्या पद्धतीने गुन्हेगारीचा शिक्का हा नेहमी ठासला चाललाय, ज्या पद्धतीने जिल्ह्याची भूमिका ही आता ऐरणीवर आली ही काय अशीच भूमिका समोर येते, तरीही हे सगळी गोष्टी डोळे शांतपणे ही राजकीय व्यवस्था काय भूमिका घेते. खऱ्या अर्थानं ही सगळ्या परिस्थितीची खरी विटंबना आहे. आज सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने व्यथित झालाय ना, आणि आम्हाला शब्द सुद्धा सुचत नाहीत की काय बोलावं, रोज तेच मांडावं, सर्वसामान्य जनतेच्या समोर हेच चित्रण मांडावं. एखाद्या विकासाची बातमी जर आम्हाला मांडता आली तर आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होईल. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधरू लागलेली आहे याचे चिन्ह दिसतील, पण खऱ्या अर्थानं महिना उलटला नाही, 15 उलटला नाही की एक ना एक घटना तरी आमच्या निदर्शनास येतेच आणि हे निदर्शनास आलेल्या घटनेचं विश्लेषण केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की कुठपर्यंत ही कायदा आणि सुव्यवस्था अशा पद्धतीने खुंटीला टाकून राहील का? अधिकाऱ्यांमध्ये का असा जरब राहिला नाही की या कायदा आणि सुव्यवस्थेची खऱ्या अर्थानं बोलबाला या जिल्ह्यात का होत नाही? का शांतता आणि खऱ्या अर्थानं गुंडगिरीवर लगाम लावला जात नाही?
असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर उमटू लागलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती इतकी विकोपाला जात असेल, कोणत्याही एखाद्या वेब सिरीजचं चित्रण ज्या पद्धतीने त्या भूमिकेत चित्रवलं जातंय त्या पद्धतीच्या भूमिका या जिल्ह्यात मांडल्या जात आहेत. आणि ज्या पद्धतीने ही तरुणाई, आता ज्ञानेश्वर वाळकेचं जे वय आहे ते अवघे 23 वर्षाचं आहे, ते विलास गुलेचं वय 28 वर्ष. अशा पद्धतीच्या भूमिका या तरुणांच्या जीवावर उठणार असतील, या तरुणांना आपल्या प्राणाला मुकावं लागत असेल, या तरुणांची भवितव्य नष्ट करून टाकणार येत असतील, तर काय करायचं या राजकीय व्यवस्थेला? चाटायचंय का यांना उभा करायचा आहे का यांना हारोतुरो द्यायची आहे? खऱ्या अर्थानं किट्ट करून टाकलं या सगळ्या घटनेंनी. आणि रोज नवीन प्रकरण आमच्या कानावर येते, रोज एक नवीन घटना आमच्या कानावर येते. आणि ही घटनेने खऱ्या अर्थानं जिल्ह्याची जी इब्रत ही वेशीला टांगली. का सक्षम होत नाही ते पोलीस अधिकारी इथल्या या सगळ्या घटनांना कंट्रोल करण्यासाठी? रोज फेसबुकवर काही ना काहीतरी मारहाणीचे व्हिडिओ आहेतच, युट्यूबवर काही ना काहीतरी मारहाणीची विश्लेषण आहेतच. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आज वर्तमानपत्रांची मागच्या एक वर्षात जर पानं चाळली तर सगळ्यात जास्त अशा पद्धतीच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळालेल्या. काय नेमकं हा? आणि काय करतंय शासन, महाराष्ट्र शासन? देवेंद्र फडणवीसांकडे जे गृह खातं आहे ते गृह खातं काय आमच्या जिल्ह्यात फक्त काय खुरपण्यासाठी आणि मोळ्या उचलण्यासाठी ठेवलंय का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा. आणि का एसपी सारखे खांदे पालट करतायत, अधिकाऱ्यांच्या बदल्या करतायत, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतायत, परंतु ह्याच्यातून निष्पन्न काही होत नाही. जी गुंडगिरी आणि जी माफियागिरी ज्या नसनसात भरलेल्या या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची अराजकता पसरली आहे ना, ही अराजकता खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची जीवन धोक्यात टाकणारी आहे. कुणावर कधी काय पण घटना अंगावर येईल कोणालाच काही सांगता येत नाही. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने निर्ढावलेली ही राजकीय व्यवस्था फक्त एकमेकाच्या अंगावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या मागे तयार आहे. कधी मिळणार आहे या जिल्ह्याला नेतृत्व? कधी तयार होणार या कायदा सुव्यवस्थेची खरी चांगली परिस्थिती? संत महंतांचा जिल्हा म्हणून ओळखले जातं, बोलायला सुद्धा लाज वाटायला लागली संत महंत. कारण की त्या बिचाऱ्यांनी जे चांगलं पुण्य करून ठेवलं, ज्या पद्धतीच्या शिस्ती लावून ठेवल्या, ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या, या राजकारण्यांनी सगळा वरवंटा फिरवला याच्यावर, फक्त स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. याची आडवा त्याची जिरवा, याला पळवा त्याला पळवा, या पद्धतीच्या परिस्थित्या करून स्वतःच्या न स्वतः एक न धड भराभर चिंध्या, कुणालाच काही बोलता येत नाही. का मांडावा हे प्रश्न? आणि जनतेने कोणाजवळ बघावं? आपण ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडतो, आपण ज्या पद्धतीने मतदान करून यांना सभागृहात पाठवतो, आणि या सभागृहात गेल्यानंतर यांची काय परिस्थिती आहे? त्या तौहीद खानच्या संदर्भात ज्या पद्धतीने धनंजय मुंडे सभागृहात प्रश्न मांडायला उभा राहिले की लगेच आमच्याच भागातले प्रकाश सोळंके त्यांच्या विरोध करायला उभा टाकले. कुठपर्यंत करणार आहेत असा प्रकार? आणि कुठे ठेवलाय तुम्ही बीड जिल्हा नेऊन? फक्त स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या परिस्थितीसाठी काय परिस्थिती मांडताय तुम्ही? थोडं तरी वाटू द्या जनतेचं काय ते हालापेष्टा. आणि कुठपर्यंत हे महाराष्ट्राचं वरचं नेतृत्व ही कुठपर्यंत या पद्धतीच्या भूमिका ठेवेल? जोपर्यंत या जिल्ह्याच्या मातीचा जो एक भूमिपुत्र जोपर्यंत या जिल्ह्याची लगाम सांभाळणार नाही ना, तोपर्यंत हे प्रश्न मिटणार नाही. जोपर्यंत गोपीनाथराव मुंडे साहेब होते तोपर्यंत खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या मजाली कुणाच्याच नव्हत्या. आणि ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने राहायची, त्याला लगाम लावणारीची परिस्थिती त्यांच्या मनगटात होती. तसा मनगटात दम असलेला कार्यकर्ता पुढे हा ना. कुठेतरी त्या या सगळ्या घटना ज्या पद्धतीने रोज घडतायत, माय बाप आपल्या तरण्या ताट्या लेकरांना मुक्तायत, आणि हे निर्ढावलेली दहशतगिरी ज्या पद्धतीने फोपावते आणि त्यांना खऱ्या अर्थानं मनाला कसल्याही पद्धतीचा गंध आणि सुगंध राहतो. आज ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर वाकडेच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीचा या पोलीस प्रशासनाचा घेराव घातला आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी हंबरडा फोडला ना, माझा मुलगा माझा परत आणून द्या, कुठून आणणार आहे? या कायदा सुव्यवस्था या गोष्टीची भूमिका घेणार आहे का? आणि अशा पद्धतीच्या तरण्या ताठ्या मुलांचा जर बळी जात असेल, अशा तरण्या ताठ्या मुलांची जर अशा पद्धतीने अंत होत असतील, तर खऱ्या अर्थाने कायदा व्यवस्था चाटायची का?
सगळ्यात मोठी खंत आणि सगळ्यात मोठी परिस्थिती या कायदे सुव्यवस्थेने आणून ठेवली. आणि ज्ञानेश्वरची जी खऱ्या अर्थाने मारेकरी आहेत ना, यांना ज्या पद्धतीचा कायद्याचा धाक उडालेला आहे, त्याचा कायद्याचा धाक गल्लोगल्ली उडालेला आहे. कुठलं एकही भाग सुटत नाहीये की या परिस्थितीत कुठं आज हानमार होत नाहीये, कुठं या पद्धतीची परिस्थिती राहत नाहीये. आज जिल्ह्यात फक्त बघितलं तर सोशल मीडिया फक्त या मारामारीच्याच घटनेने भरलेले. कुठं दांड्याने मार, कुठं लाकडाने मार, कुठं ह्याच्याने मार, त्याच्याने मार. कुठपर्यंत चालणार आहे ही मारामारी आणि कुठपर्यंत चालणार आहे ही तोडातोडी? कोणीतरी आहे का वाली या जिल्ह्याला? आणि या जिल्ह्याची परिस्थिती मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं जी सभा, ही सगळी काय यंत्रणा हाताळण्यासाठी कोणाच्या मनगटात बळ आहे? आजपर्यंत या सगळ्या गोष्टींना ज्या पद्धतीची परिस्थिती आणून सोडली आणि शेवटी पुन्हा त्या पीडित कुटुंबियांनाच न्यायासाठी आपली हंबरडा फोडावा लागतो, आंदोलनं करावे लागतात, पाण्याच्या टाकीवर चढावं लागतं. कुठपर्यंत चालणार आहे हे सगळं? आणि का पोचल्या गेलेली एवढी गुंडगिरी? कोण याचा करता धरता, कोण देतं यांना सगळ्यांना प्रोत्साहन? याचा खऱ्या अर्थानं तपास लागला पाहिजे. त्या ज्ञानेश्वराचा ज्या पद्धतीनं बळी गेलाय त्या पद्धतीने आणखीन बळी जाता कामा नये. कारण की खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जर सुधारायची असेल, सामाजिक परिस्थिती जर टिकवायची असेल, तर सर्वसामान्य माणूस हा सुरक्षित राहिला पाहिजे. आणि या सर्वसामान्य माणसाच्या मनात या कायद्याचा धाकही राहिला पाहिजे. कारण की कायद्याचा धाक उडाला ना, तर अशी अराजक परिस्थिती निर्माण होते. आणि ज्या पद्धतीने या अराजक लोकांची जी भूमिका आज फोपावली आहे, ज्या पद्धतीने यांनी कायद्याला गुंडाळून आपल्या खिशात ठेवण्याची प्रक्रिया ठेवली आहे ना, त्याला जबाबदार कोण आहे शोधा, तरच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधारेल. फक्त मोठमोठ्या गप्पा मारून आणि मोठमोठ्या आश्वासनं देऊन या जिल्ह्याची परिस्थिती सुधारणार नाहीये. आणि आज ज्ञानेश्वर सारखे जे आज बळी जात आहेत ना, त्या बळींना खऱ्या अर्थानं रोखण्याची गरज आहे. कारण की तरुणाईंवर जर अशा पद्धतीचे हल्ले आणि तरुणाई जर संपत असेल तर खऱ्या अर्थानं चाटायचंय का या सगळ्या गोष्टींना? आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या राजकारण्यांनी करून ठेवल्यात ना, त्या राजकारण्यांच्याच या आडमुठ धोरणांमुळे आज खऱ्या अर्थानं जिल्हा हा मागं पडतोय. आज कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही, कोणीच या प्रश्नांना मांडायला तयार नाही. फक्त एकमेकाची आडवान, एकमेकाची जिरवा यासाठीच ही राजकीय व्यवस्था निर्माण झालेली. त्यामुळे आता जनतेने अंजन घालावं. जर उद्या परिस्थिती तुम्हाला सुधारायची असेल तर अशी आडवी करणारे ना खऱ्या अर्थाने जिरवले पाहिजेत. ज्यांना या पद्धतीचे पुळके आहेत, स्वतःची मक्तेदारी आहे, स्वतःचा एक अहमपणा आहे ना, त्यांना खऱ्या अर्थानं घरचा रस्ता दाखवला पाहिजे. हे आमचे प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचे नाहीयेत आणि यांना अधिकार सुद्धा नाही प्रतिनिधित्व करण्याचा. आज एक प्रश्न तुम्हाला ऐरणीवर सोडवता येत नाही, एक प्रश्न तुम्हाला या संदर्भात याच्यावर लगाम लावता येत नाही. आणि ज्या पद्धतीनं मदमस्त झालेली ही प्रशासन व्यवस्था आजही फक्त बघायची भूमिका बघते. आजही याच्यावर कसल्या पद्धतीची कठोर पावलं उचलण्याची ह्यांच्याकडे ताकद नाही, अशीच भूमिका आज समाज पटलावर निर्माण झाली. नेमकं या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधणं मिळणार कधी आणि याला जबाबदार कोण आहे याच उत्तर शोधण्यासाठी नेहमी बडबड करतोय. पण कुणीतरी या संदर्भात पावलं उचला आणि देवा भाऊ, खरंच तुम्ही भाऊ ही संकल्पना मनात जोपासली असेल ना, तर खऱ्या अर्थाने यावर तोडगा काढा. ज्या पद्धतीने 23 वर्षाचे 28 वर्षाचे तरुण जर अशा पद्धतीचे बळी जात असतील तर खरंच या बळींना रोखण्याची खरी गरज तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला यावर कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. विशेष टास्क फोर्स, विशेष एक भूमिका घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला काय मनात खदगदलं असेल, तुमच्या मनात काही उखळलं असेल, तुमच्या मनात काही वाटलं असेल, तर मनात जर एखादी भावना व्यक्त झाली असेल तर नक्की व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ त्या देवाभाऊपर्यंत कसा पोहोचवता येईल, कशा पद्धतीने देवाभाऊंपर्यंत ही भूमिका जाईल याच्यासाठी प्रयत्न करा. नमस्कार.